नमस्कार शेतकरी बांधवांनो. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहे त्या कर्जमाफीबाबत मोठी चर्चा सध्या सुरू आहे. अनेक शेतकरी संघटना आणि नेते सरकारकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत आहेत. पण नेमकं काय सुरू आहे, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि कोणत्या अटींमध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीबाबत संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर बघूयात, कर्जमाफीबाबत असंतोष का? शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की यापूर्वी जाहीर झालेल्या अनेक कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहिले. काही शेतकऱ्यांकडे सर्व कागदपत्रे असूनही त्यांना लाभ मिळाला नाही, तर अनेक पात्र शेतकरी तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरले. यामुळे नव्या कर्जमाफी योजनेत कोणताही शेतकरी वंचित राहू नये अशी मागणी जोर धरत आहे. मागील कर्जमाफी योजनेमधील समस्या बघूयात. 2017 आणि 2019 मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी योजना आणल्या होत्या, परंतु त्या योजनेमध्ये अनेक अटी आणि निकष असल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. विशेष करून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, जुने थकबाकी असलेले शेतकरी, तांत्रिक त्रुटीमुळे अर्ज नाकारलेले शेतकरी हे अनेक जण लाभापासून वंचित राहिले होते. आता बघूयात शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत त्या. सध्या शेतकरी संघटनाकडून सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात येत आहे. सर्वप्रथम 2 वर्षाची अट रद्द करावी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या काही अटी हटाव्यात अशी मागणी आहे. दुसरं आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश करून घ्यावा. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर आणि इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत समाविष्ट करावे. तिसरी आहे, जुन्या थकीत कर्जदारांना लाभ. जुन्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी होत आहे. 2 लाख रुपयांची कर्जमाफी. अनेक संघटनांनी किमान 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. सरसकट कर्जमाफीची मागणी. काही शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की दरवर्षी हजारो कोटी रुपये विविध योजनांवर खर्च होतात. त्याऐवजी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांना आर्थिक दिलासा द्यावा. यामुळे शेतकरी पुन्हा नव्याने शेती करू शकतील आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडतील. सरकारचा निर्णय कधी? तर सध्या कर्जमाफीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सरकारकडून अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतरच पात्रता, अटी आणि लाभाची रक्कम स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीची वाट पाहावी. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लाखो शेतकरी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाल्यास त्याची सर्वात आधी आणि अचूक माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक, शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.